तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना फोन केलाय। संजय राऊत यांना फोन करून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। संजय राऊत हे काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याने त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। फडणवीस यांनी या फोनवरती त्यांची प्रकृती विचारली आणि लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना फोन केला आणि फोनवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, संजय राऊत यांच्या प्रकृतीविषयी समजल्यानंतर अनेकांचे फोन कॉल्स येतात आणि त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा फोनवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। काय संवाद झाला? अगदी खरं आहे गुरु, आपण जर बघितलं असेल तर संजय राऊत यांची प्रकृती बिघडली आहे आणि आज त्यांनी एक पत्र लिहित काढत आपण काही महिने माध्यमांशी बोलणार नाही, आपण आराम करणार आहोत असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट केलेलं आहे संजय राऊत यांच्या प्रकृती संदर्भातलं। आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे। संजय राऊत हे काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र फडणवीस यांनी या फोनवर त्यांची प्रकृती विचारल्याने लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्राची संस्कृती आहे, विरोधात किती असला तरी त्याच्याशी तेवढंच आपुलकीचे संबंध असतात। त्यातूनच आज मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे। बरं, धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।